सोलापूरच्या क्षितिजावरील एक चमकता ध्रुवतारा ॲडव्होकेट UN बेरिया. सोलापूरच्या सामाजिक, राजकीय, वकिली, शैक्षणिक, सहकार, कामगार आणि आर्थिक क्षेत्रात आपल्या निष्कलंक आणि प्रामाणिकपणाच्या बळावर अधिराज्य गाजवणारा एक अवलिया अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारा सोलापूरच्या क्षितिजावरील चमकता ध्रुवतारा म्हणजे ॲडव्होकेट UN बेरिया. त्यांना आपल्या घरातूनच समाजसेवेचे बाळकडू मिळाले. त्यांच्या संघर्षमय जीवनाची ही यशोगाथा आम्ही सादर करत आहोत. बेरिया यांनी नगरसेवा हीच जनसेवा समजून आपला प्रवास अखंडपणे सुरू ठेवला आहे. आपल्या प्रखर तेजोमय बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी समाजात आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे. सोलापुरात 2008 साली माजी महापौर तथा ज्येष्ठ नेते आणि साहित्यप्रेमी ॲडव्होकेट UN बेरिया यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि सक्षम नेतृत्वाखाली अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलन यशस्वीपणे संपन्न झाले. साहित्य संमेलन हे केवळ लेखणीचे नव्हे तर सामाजिक ऐक्याचे व्यासपीठ असल्याचे बेरिया यांनी सिद्ध केले. साहित्य म्हणजे प्रेम, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा दरवाजा. कविता, कथा, गझल ही केवळ कलाच नाही तर समाजातील प्रत्येकाच्या वेदना आणि आनंदाचा आवाज आहे. वाचन ही विचारांची क्रांती असून साहित्य हा समाजाचा आत्मा आहे, अशी विचारधारा बेरिया यांनी अंगीकारली आहे. भारताचे माजी कृषी मंत्री तथा ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांनीही बेरियांच्या विविध कार्याची पोचपावती म्हणून गौरवास्पद उद्गार काढले आहेत. महानगरपालिका कामगारांच्या विविध न्याय हक्काच्या मागण्यांसाठी जनआंदोलनाद्वारे बेरिया यांनी त्यांचा सर्वांगीण विकास साधण्याची किमया केली आहे. कोविड महामारी काळात बेरियांनी जनतेच्या समस्या प्रश्नी प्रशासनाला जाग आणली. बेरिया यांनी राज्यव्यापी महापौर परिषदेत सक्रिय सहभाग नोंदवून सोलापूरच्या विकासाचे प्रश्न पोटतिडकीने मांडले. महापौर पदाची माळ गळ्यात पडताच तत्कालीन आमदार लिंगराज वल्ल्याळ यांनी त्यांचा सन्मान केला. देशाचे नेते तथा महाराष्ट्राचा सह्याद्री म्हणून सुपरिचित असणारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा त्यांनी जोपासली आहे. सोलापूरचे सुपुत्र थोर आरोग्यदूत डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्या चीनमधील वैद्यकीय सेवेचे त्यांनी नेहमीच स्मरण केले. महापौर पदाच्या कारकिर्दीत पदाच्या कार्याची जबाबदारी ओळखून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. बेरिया यांनी राजकारणापेक्षा समाजकार्याला वाहून घेत जनतेच्या समस्या सोडविल्या. भारतीय स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाला महत्त्व देऊन बेरियांनी स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास जागृत केला. विविध सामाजिक आणि विधायक उपक्रमातून आपले दायित्व सिद्ध केले. महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये शैक्षणिक सोयी सुविधा पुरवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीतून त्यांच्या आर्थिक विकासाचा पाया रचला. कामगार युनियनच्या माध्यमातून अनेक आंदोलनाद्वारे कामगारांना जागृत करून न्याय मिळवून देण्यासाठी बेरियांनी उल्लेखनीय कामगिरी केली. एक लढवय्या कामगार नेता म्हणून ते सुपरिचित आहेत. त्यांच्या विकासात्मक कार्याची तत्कालीन राज्यपाल सुब्रमण्यम यांनी दखल घेऊन त्यांचा गौरव केला. ज्येष्ठ पत्रकार VR कुलकर्णी उर्फ तात्या यांचा महानगरपालिकेतर्फे सत्कार घडवून आणला. महानगरपालिका शाळेतील गुणवंत शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून सन्मान करीत त्यांच्याही शैक्षणिक कार्याचा त्यांनी गौरव केला. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासली. माजी आमदार वीरा पाटील यांच्या गौरवशाली कार्याची दखल घेऊन त्यांचाही त्यांनी सन्मान केला. महानगरपालिकेतर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मशताब्दी सोहळा मान्यवर नेते मंडळीच्या उपस्थितीत साजरा करण्यात त्यांनी सुवर्ण योग साधून आणला. महानगरपालिकेच्या रौप्य महोत्सवानिमित्त माजी पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली. महानगरपालिकेचा 27वा वर्धापन दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी निभावली. हा सोहळा म्हणजे त्यांच्या सुवर्णपथाचा भाग होता. साहित्य संमेलनातून बेरिया यांनी आपण रसिक मनाचे असल्याचे दाखवून दिले. शैक्षणिक सहकार आणि जनकल्याणासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. उर्दू साहित्य संमेलनातून साहित्य विश्वाला एक नवी दिशा दिली. NR बेरिया मेमोरियल ट्रस्ट तर्फे सामाजिक आणि विधायक कार्याला त्यांनी वाहून घेतले. समाजातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याद्वारे सहकार्य करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची महत्त्वाची कामगिरी त्यांनी बजावली. सामाजिक न्यायासाठी संघर्ष करीत त्यांनी उर्दू घर आणि वक्फ कायद्याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी यासाठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त त्यांनी सामाजिक एकता, अखंडता, सर्वधर्म समभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.
आपल्या सामाजिक कार्यात संघर्षाची ज्योत पेटवून त्यांनी समाजाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. समाजकारण, राजकारण, संघर्ष, उठाव यातून त्यांनी स्वराज्याची वाट दाखवून दिली. विविध जनहिताच्या आंदोलनाद्वारे बेरियांनी एक लढवय्या नेता म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. फ्रेंड्स वेलफेअर सोसायटीतून त्यांनी भरीव कार्य केले. पूरग्रस्तांनाही मदतीचा हात दिला. सोशल अर्बन सहकारी बँकेच्या माध्यमातून समाजातील गरीब आणि गरजूंचा आर्थिक प्रगतीचा पाया भक्कम केला. महिलांना स्वयंरोजगारासाठी शिलाई मशीन वाटप, आरोग्य शिबिर, दंत तपासणी, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्न करून महिला सबलीकरणाचे कार्य साधले. सहकार आणि बँकिंग क्षेत्राद्वारे विकास साधून त्यांनी जनतेचा विश्वास निर्माण केला. त्यांनी सहकार क्षेत्रात काम करताना ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेतले आणि गुणवंत सहकाऱ्यांचा गुणगौरव केला. त्यांनी चीनचे मानवतावादी कॅनेडियन डॉक्टर नॉर्मन बेथ्यून यांच्या स्मारकाला भेट दिली. सोलापूर शहराच्या पायाभूत सुविधांसाठी चीनचा अभ्यास दौरा यशस्वीपणे पूर्ण केला. मानवतावादी डॉक्टर कोटनीस यांच्या स्मारकास भेट देऊन त्यांनी वंदन केले. काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी, माजी राज्यपाल विद्यासागर राव, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी पंतप्रधान राजीव गांधी, माजी मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार, रोहित पवार, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी दिग्गजांचा बेरिया यांना सहवास लाभला. तत्कालीन केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद, सुपरस्टार संजय खान, माजी लोकसभा अध्यक्ष नजमा हेपतुल्ला, फारुख अब्दुल्ला, जयवंतराव पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आरपीआयचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले, ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, माजी खासदार गंगाधर कुचन यांच्या भेटी बेरियांच्या अर्धशतकातील प्रवासाच्या कारकिर्दीत प्रेरणादायी ठरल्या. माजी पंतप्रधान PV नरसिंहराव, खासदार धर्मण्णा सादुल, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते सुशील कुमारजी शिंदे, नसीम खान या मान्यवरांच्या गाठी भेटीही बेरिया यांच्या जीवनातील गौरवाचे क्षण आहेत. सुपरस्टार राजेश खन्ना, शरदचंद्रजी पवार, यशवंतराव चव्हाण, माजी पंतप्रधान VP सिंग, शिवराज पाटील चाकूरकर, माजी मंत्री खालिक मिया काझी यांची ही भेट अविस्मरणीय ठरली. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार हे बेरियांच्या जीवनातील प्रेरणास्थान आहेत. 85व्या वर्षीही पवारसाहेबांची इच्छाशक्ती अजूनही तेजाळते. त्यांची कार्यतत्परता पाहून आमच्या मनातही नवी ऊर्जा निर्माण होते. त्यांच्या सतत भेटीतून आधार मिळतो, अशी धारणा बेरिया यांची आहे. कष्टकऱ्यांच्या घामाचा सन्मान, कामगारांचा अभिमान, कामगारांचा आवाज, कालपण, आजपण, उद्यापण अशी त्यांची ख्याती आहे. ते सोलापूरचा स्वाभिमान आहेत. सोलापूर नगरी बेरियांच्या प्रयत्नामुळे साहित्याची नगरी बनली. साहित्य, संस्कृती आणि शिक्षण या त्रिमूर्तीचा जो सुगंध सोलापूरच्या मातीत दरवळतो, यात बेरिया यांचे मोठे योगदान आहे. अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलन, अखिल भारतीय नाट्य संमेलन आणि राज्यस्तरीय शिक्षक परिषदेच्या भव्य आयोजनाने बेरियांनी या क्षेत्राला नवसंजीवनी दिली. यामागे त्यांचे अथक परिश्रम, संवेदनशील नेतृत्व आणि साहित्यप्रेम दिसते. बेरिया यांनी जनतेसाठी, जनतेतून जनतेचे राजकारण केले. अशा प्रकारे सोलापुरात अजातशत्रू म्हणून परिचित असणारे, समाजाभिमुख आणि विकासाभिमुख कार्य करणारे लोकसेवक ॲडव्होकेट UN बेरिया यांच्या भावी वाटचालीस सोलापूरकरांच्या हार्दिक शुभेच्छा. हे वृत्तसंकलन केले आहे प्रजासेवा न्यूज चॅनलचे संपादक नागेश मार्कंडे श्री चिप्पा यांनी. वाचन इलियास सिद्दीकी यांनी आणि संपादन ईश्वर रमेश अम्मट यांनी.